नमस्कार मंडळी, रामेश्वर येरमे यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। प्रत्येक शिक्षकांनी विनोबा ॲप डाउनलोड केलेलाच आहे। त्याचप्रमाणे प्रत्येकाचं रजिस्ट्रेशनसुद्धा झालेलं आहे। पुरस्कार प्राप्त करण्याची संधी प्रत्येक शिक्षकाला मिळणार आहे। तर या विनोबा ॲपमध्ये व्हिडिओज, इमेज, PDF, नोट्स कशा प्रकारे अपलोड करायचे या संदर्भात आज आपण माहिती बघणार आहोत। तर मग चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तर याकरिता आधी विनोबा ॲप ओपन करून घ्यायचा आहे। ओपन केल्यानंतर इथे बघा ॲड टीचर स्टोरी असं ऑप्शन दिसत आहे। या ठिकाणी त्या प्लस चिन्हावर आपल्याला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी स्टोरीज, क्लब ॲक्टिव्हिटीज आणि TLM असे 3 ऑप्शन दिसत आहे। तर ह्या क्लब ॲक्टिव्हिटीवर क्लिक करायचं आहे। इथे बघा क्लास सिलेक्ट करून घ्यायचा आपल्याला। इथे फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ असे 4 क्लास दिलेले आहेत। तर मी इथे 4th क्लास म्हणून सिलेक्ट करते। त्यानंतर तुमचे प्रयोग शेअर करा असं जे ऑप्शन आहे इथे ॲरोवर क्लिक करते। या ठिकाणी तुमचे प्रयोग शेअर करा, परसबाग, महावाचन, नृत्य, नाटक, संगीत, चित्रकला, गणित आणि विज्ञान क्लब, पर्यावरण क्लब, फिजिकल ॲक्टिव्हिटीज अँड स्पोर्ट्स, सकाळी सभा, स्पर्धा, शाळा भेटी आणि कार्यक्रम, कागज के पंख म्हणजेच कागदापासून तयार केलेल्या वस्तूंचा समावेश यामध्ये होईल, स्पोकन इंग्लिश असे विविध क्लब दिसत आहेत। इथे मी परसबाग यावर क्लिक करते। केल्यानंतर खाली लेफ्ट साईडला बघा अपलोड प्रोजेक्ट असं ऑप्शन आहे। इथे प्लस चिन्हावर मी क्लिक करते। इथे PDF फाईल, इमेजेस, व्हिडिओ पुढे या ॲरोवर क्लिक करते। यूट्यूब लिंक, वेब लिंक्स, नोट्स अशा प्रकारे आपण वेगवेगळी माहिती या ठिकाणी भरू शकतो। तर जर तुम्हाला व्हिडिओ अपलोड करायचा असेल तर व्हिडिओ क्लिक करायचं आहे। इमेज जर अपलोड करायची असेल तर इमेजवर क्लिक करायचं आहे। तर मी इमेजवर क्लिक करते। तर बघा मी परसबाग टाईप केलेला होता, त्यामुळे परसबागेवर आधारित काही माझ्याकडे फोटो असतील तर ते मी अपलोड करणार आहे। 5 फोटो 6 फोटो सिलेक्ट केलेले आहे। सिलेक्ट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे बघा। आणि या ठिकाणी डिस्क्रिप्शन दिसत आहे। या ठिकाणी आपल्याला थोडक्यात या चित्रांबद्दल माहिती लिहून घ्यायची आहे। तर बघा मी इथे लिहिते शाळेतील परसबाग, परसबाग, वृक्षारोपण असं सुद्धा टाईप करता येईल या ठिकाणी। परंतु मी एवढं विद्यार्थ्यांकडून आपण करून घेत असू तर प्रोजेक्ट बाय स्टुडंट या ठिकाणी क्लिक करायचं आहे। त्या ठिकाणी विद्यार्थी झाडे लावत आहेत, त्यामुळे मी प्रोजेक्ट बाय स्टुडंट यावर क्लिक करत आहे। इथे विद्यार्थ्यांची नावंसुद्धा आपण लिहू शकतो, परंतु हे ऑप्शनल आहे। ह्यानंतर खाली बघा अवेलेबल फॉर महाराष्ट्र ZP, त्यानंतर दुसरी खाली दिलेलं आहे सिक्रेट लिंक ओनली यू कॅन सी, म्हणजे फक्त आपण बघू शकतो, मेक इट पब्लिक। तर यामध्ये आपल्याला पहिल्या ठिकाणीच क्लिक करायचं अवेलेबल फॉर महाराष्ट्र ZP आणि ह्यानंतर आपल्याला सेव्ह करून घ्यायचं आहे। आता बघा अपलोड इन प्रोसेस, अपलोड होत आहे आपल्या इमेजेस, आणि जोपर्यंत ही पट्टी ग्रीन होत नाही पूर्ण फाईल तोपर्यंत ही प्रोसेस चालू असणार आहे। बघा प्रोसेस पूर्ण होत आहे। अशा प्रकारे तुम्ही PDF फाईल, इमेज, व्हिडिओ किंवा यूट्यूब लिंक,
ही सुद्धा या ठिकाणी अपलोड करू शकता. आपले विविध शैक्षणिक उपक्रम, विद्यार्थ्यांचे सुद्धा शैक्षणिक उपक्रम, तुम्ही केलेले कार्य या ठिकाणी अपलोड करू शकता आणि पुरस्कार प्राप्त करू शकता. तर बघा लिहून आलेलं आहे रिस्पॉन्स सेव्ड सक्सेसफुली, म्हणजेच आपण ज्या इमेज या ठिकाणी अपलोड केलेल्या होत्या त्या पूर्ण झालेल्या आहेत. त्यानंतर आपण बॅक जाऊया.